हाय भाऊ, काय नाव आहे तुझं? माझं नाव भरत आहे. भरत आहे, छान. भरत जाधव. नाही तू महाराष्ट्रीयन आहेस? नाही अच्छा अच्छा, तू तू म्हणत होतीस की तो नॉन महाराष्ट्रीयन आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तुला मराठी कळते हो हो कळतं. आणि बोलता पण येते? हो थोडाफार. मराठीच बोलायचं. हिच्या आधी तुझे किती हिच्या आधी काय ते मला हिच्या आधी तुझी किती गर्लफ्रेंड्स होती? एकच होती. एवढीच सांगितलीस तिला? हो आणि तिने तुला किती सांगितले? 3-4 सांगितलं. 3 शपथ, आयुष्यात मी पहिल्यांदा याचं पाणी सांडलं. तीन चार कोणाचं सांडलं? तुझं सांडलं असू शकत. इट्स हर चॉईस. हा ठीक आहे ठीक आहे. सही. टिश्यू हवा आहे? टिश्यू माझ्याकडे आहेत, गिफ्ट आणलंय मी तुमच्यासाठी. ठीक आहे, हे घे टिश्यू घे. बाकी पण काय तू भिजलं असेल तर ते पण. हा 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 भाऊ आहे, आम्ही इकडेच आहोत. ठीक आहे. हा हा, तर काय आपण कुठे होतो? काय काय का हरामखोर आहात रे? 3-4 हा छान छान छान. एक मिनिट, पण तू जेव्हा आता घरी सांगितलंय दोघांनी लग्न करणार आहे, जेव्हा तू सांगितलंस घरी, आता तू नॉन महाराष्ट्रीयन आहेस की महाराष्ट्रीयन आहे, काही प्रॉब्लेम झाला? नाही काय नाही. काय बोलले घरचे? करून टाक. हो. अरे यार, तू काय आहे तुझं? म्हणजे तू कोण आहेस? नाही म्हणजे असं गुजराती आहेस? नाही बिहारचा आहे मी. अरे मग तर हाच बोलणार ना. असं कोणतं स्टिरियोटाईप आहे बिहारी लोकांबद्दल जे तुला वाटतं खोटं आहे? ते पान थुकण्याचा. पान थुकण्याचा स्टिरियोटाईप काय आहे? हे तो खात नाहीये. एक मिनिट, मागे बघायला लागली, या पान खाऊन आलाय. हा हा, की सगळेच बिहारी पान खातात हे स्टिरियोटाईप. अच्छा, नाही हा बरोबर नसेलच. हा नाही खात ना तू? नाही. कधी सोडलंस? आणि हिचं नाव काय होतं मी विसरलो. स्मृती. ती डिसअपॉइंट झाली एकदम की एवढा लगेच कसं विसरला असं. अरे मी थोडी त्या 3-4 मधलं का. हिच्यासाठी सर्वात रोमॅन्टिक गोष्ट तू काय केलीस? नाही, तिने तुझ्यासाठी सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली? त्यांनी तुझ में रब दिखता है यारा मैं क्यों. ए गाणं नको, कॉपीराईट येईल. हा हा हा, काय केली आहे सर्वात रोमॅन्टिक गोष्ट? त्यांनी माझ्याशी एंगेजमेंट केली. याला भीक नाही म्हण. ही सर्वात रोमॅन्टिक गोष्ट आहे. कळलं गे यार. मस्त आहे भाऊ, मस्त पकडलंय, छान आहे. तिला दे काय नाव? स्मृती. हा स्मृती, तू तुझ्यासाठी त्याने सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली? तुम्ही लोक गेस मारताय का मागून की हा काय केलं असेल? रिक्षाला रंग दिला असेल. रिक्षा ऑरेंज केली त्याने. हा स्मृती. हां, ॲक्च्युली आमची फर्स्ट डेट होती. जस्ट एक नॉर्मल डेट होती. ते आम्ही डिसाईड करतो. जस्ट एकदम नॉर्मल ॲज अ फ्रेंड. म्हणजे मे बी आम्हाला फिलिंग्स होते तेव्हा, बट आम्ही हा नॉर्मल फ्रेंड. तर त्यांनी एकदम इट वॉज अनएक्सपेक्टेड की त्यांनी मला रोज आणून दिलेला. तर दॅट वॉज रोमॅन्टिक फॉर मी. बरोबर. मतलब असे खूप केलेत, बट दॅट वॉज व्हेरी. ए असे काय रोज म्हणजे काय द्यायचं अजून? फ्लावर. ए रोज गुलाब रोज देतो. अच्छा अच्छा, हा कोणते? काकी मजा येते ना? हा हा ठीक आहे ठीक आहे. हा मग कोणत्या कलरचं होतं? लाल होतं? हो. अच्छा, मल्टी कलर्स होते. मल्टी कलर ते येतात ना, येलो मध्ये पण येतं, व्हाईट. अच्छा, त्याने पूर्ण काय अजून सांगतंय का? हे भिजून जाणार आहे. अच्छा, ते गुच्छ होता, त्यात वेगवेगळ्या कलरचे होते. स्मॉल बुके. एकदम त्याने सेफ ऑप्शन खेळला. आणि जेव्हा तू घरी सांगितलंस तेव्हा काही सीन झाला? मी ॲक्च्युली डायरेक्ट डिक्लेअर केलं की हा, मी डायरेक्ट घेऊन आली घरी आणि बोलली आहे ह्याच्याबरोबर मला लग्न करायचं आहे. फुल गटसी आहेस ग तू. मग काय बोलले बाबा थोबाडीत मारल्यानंतर?
काय नाही त्याला घेऊन आली. म्हणजे मी ऍक्च्युली युजली सॅटर्डे संडे आम्हाला ऑफ असतं ना, सॅटर्डे निघून जाते मी म्हणजे फ्रेंड्स बरोबर वगैरे. तर त्यांना अरे निघून जाते म्हणजे हिला लगेच विराचं रिसॉर्ट आठवलं. काय फिरायला जाते. हा बरोबर. स्मृती तू सांग, हे छोटे लोकांचे इग्नोर कर त्यांना. हा तर नॉर्मली मी निघत होती घरातून. तर पप्पा बोलले कुठे चालली, जस्ट नॉर्मली कोणाबरोबर चालली. त्यांना फ्रेंड्स माहिती आहेत माझे. तर मी तेव्हा ना उत्तर नाही दिलं. मी त्यांना बोलली की मी संध्याकाळी घेऊन येते, मग तुम्ही बघा मी कोणाबरोबर जाते. तर त्यांनी उडवून लावले ते लिटरली. उडवून लावलं म्हणजे इग्नोर केलं. त्यांना म्हटलं बकवास करते. तर त्यांनी इग्नोर केलं. नंतर मी खरंच घेऊन आली तर सदमेमध्ये गेले. कळलं. मग काय झालं. मग मम्मीला मी आधीच सांगून ठेवलेलं. तर मम्मीचा पार्लर आहे, तर ती तिथून आली आणि ही इन्फो का दिलीस. अरे म्हणजे मम्मी आली ह्याचे आयब्रोज करते आधी. खूप वाढलेत. म्हणजे ते घरी नव्हती. अच्छा हा मम्मी. आय हॅड टू कॉल हर म्हणजे सो दॅट शी कुड ब्रेक दी आईस असा. तर ती आली आणि मग हळूहळू मग ती पप्पा तर एकदम शांतच होते. नंतर मम्मी बोलली काहीतरी बोला तरी, काहीतरी विचारा तरी. तर काय विचारतच नव्हते. आणि तेव्हा म्हणजे हा माझ्याबरोबर जेव्हापासून रिलेशनशिपमध्ये आला तेव्हा तो मराठी बोलायला लागला ना. थोडं जास्त म्हणजे बोलतो ना. अजून हे आता जेवढं बोलतो तेवढं तो बोलायचा नाही पहिलं. तर तेव्हा तू काय सेल घातलीस त्यात. म्हणजे त्या माझ्या नीट काम नाही करत आहे. ड्युरासेल टाकते. ठीक आहे मग तू घेऊन आलीस. हा तर नंतर पप्पांनी त्याला विचारलं कुठे राहतो काय. तर ह्याने एकदम लिटरली माय सेल्फ बोलतात ना, माझे नाव भरत आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मग बाबा काय म्हणाले, भैया गोरेगाव जाओगे. ए काय रोमॅन्टिक स्टोरी सांगते. हा तर मी लिटरली अशी बसलेली आणि मी खूप कंट्रोल करत होती. मला हसायला येत होतं. बद्दल मी हसली असते तर मग. पण ते मग ते लोक विचारत होते की कुठे राहतो, भाऊ बहीण किती वगैरे, बस तेवढंच. आणि झालं तेवढंच कॉन्व्हर्सेशन. नंतर हा गेल्यानंतर वगैरे रात्री पप्पाने मला विचारलं, बघ मला तो मुलगा माहिती नाही, तू राहिली त्याच्याबरोबर, तुला करायचंय की नाही. अरे राहिली म्हणजे ओळखते. राहिली नाही स्मृती सांगतो. आपण दोघेच आहोत. ठीक आहे. हां बाबा बोलले. हां तर तुझ्यावरती आहे, तुला त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं. असं नाही की नवीन आहे सगळं चांगलं आहे वगैरे, तसं नाही. तर मी त्यांना फक्त रिप्लायमध्ये हे दिलं आहे की मी सगळं नीट बघितलं आहे. म्हणजे बाबा मी त्याचे सगळे डॉक्युमेंट्स सगळा डेटा हाताळला आहे. तुम्हाला माहिती नाही त्याचा CTC किती मोठा स्वभाव. पण तर नीट म्हणजे विचार केलाय आणि मस्त तुम्हाला सांगितलं. असं नाही की पहिलंच तुम्हाला सांगितलं वगैरे असं आहे. मी नीट विचार करून हा डिसिजन घेतलाय असं. छान एकदम छान. म्हणजे तू पण छान आहे, बाबा पण छान आहे. ठीक आहे, दोघांसाठी टाळ्या वाजवा.